नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अजिंक्य फास्ट मॅथ या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? बरे असाल, खुश असाल, हो की नाही? रेग्युलर असा तुम्ही अभ्यास करत असाल आणि अजिंक्य फास्ट मॅथ या चॅनल तुम्ही देखील रेग्युलर असं फॉलो करत असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज शेकडेवारीचा 10वा भाग बघत आहे बघा। आणि या 10व्या भागामध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत आत्तापर्यंत, जे काही बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत, हो की नाही, ते सर्व कन्सेप्टचे आपण रिव्हिजन घेणार आहे आज। ठीक आहे, जर ते बघितलं नसेल, त्या कन्सेप्ट बघितला नसेल, ठीक आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे, तर तुम्ही त्या लिंकवर नक्की जाऊन बघा। ठीक आहे, आणि जे काही पहिल्यापासून जे काही व्हिडिओ असतील ते पूर्णपणे बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्धवट सोडू नका, कारण की एकदम लागोपाठ मी व्यवस्थित समजून सांगण्याचा, बेसिक कन्सेप्टपासून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। ठीक आहे, तर आपण आज जे काही आपण मागच्या 9 भागांमध्ये बघितलं होतं त्याचं रिव्हिजन आपण 10व्या भागामध्ये करणार आहे। तर ठीक आहे, तर आपण पहिला प्रश्न या ठिकाणी घेत आहे। तर आपण पहिला प्रश्न घेण्याअगोदर तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा, बरोबर आहे, आणि तुम्ही चॅनलला देखील नवीन आला असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला देखील चांगलं मोटिवेशन भेटतं। ठीक आहे, तर आपण पहिला प्रश्न घेत आहे बघा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपण घेत आहे बघा। तर बघा, एका गावची लोकसंख्या, तर बघा एका गावची लोकसंख्या पहिल्या वर्षी 14.28% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% कमी होते आणि तिसऱ्या वर्षी 25% वाढते। तर पहिल्या वर्षी त्या गावची लोकसंख्या 49,000 होती, तर 3 वर्षानंतरची लोकसंख्या किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा सोपा आहे, पण तुम्ही जर आज पहिल्यांदा ह्या चॅनलला आला असाल तर तुम्हाला 100% प्रश्न अवघडच जाणार आहे, कारण की तुम्ही मागचे बेसिक कन्सेप्ट बघितलेलं नाही। ठीक आहे, तर त्या नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न, म्हणजे जे काही पुढे येणारे देखील प्रश्न असतील आणि चालू प्रश्न जो आहे ते सर्व काही सोपे जातील। तर बघा, आपण आता तिथं काय सांगितलं, पहिल्या वर्षी काय सांगितलं, 14.28% वाढली, 14.28% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% कमी झाली, बरोबर आहे, 14.28% वाढली, 20% कमी झाली आणि पुन्हा 25% वाढली। आणि अशा प्रकारचे हे 3 वर्ष, हे दुसरं वर्ष आणि हे तिसरं वर्ष, बरोबर आहे, 3 वर्ष आहे। तर यांचा अपूर्णांक तुम्हाला तर माहितीच असेल, कारण की आपण पहिला जेव्हा आपण भाग बघितला होता त्याच्यामध्ये संपूर्णपणे डिस्कस केलेलं आहे। तर याचं किती येतो? 1/7, बरोबर आहे, याचं किती येतो? 1/5, बरोबर आहे, आणि 25%चं किती येतो? 1/4 येतो, 1/4 येतो बघा। तर 7 बरोबर, जर पूर्वी 7 होती तर 1 वाढली, ती 7 वरून 8 झाली, बरोबर आहे, 5 होती ती 1 कमी होती, किती झाली? 5 वरून 4 झाली, बरोबर आहे। आणि पुन्हा काय सांगितली, तर 25% वाढली, म्हणजे पूर्वी 4 होती ती 1 वाढली, ती 4 वरून 5 झाली, बरोबर आहे। जर यांना जर भाग दिला तर हा 4 गेला, हा 4 गेला, हा 5 गेला, हा 5 गेला, तर उत्तर किती आलं? 7:8, बरोबर आहे। आणि त्यांनी काय सांगितलं, तर त्या पहिल्या वर्षीची लोकसंख्या किती आहे? 49,000 आहे। तर बघा, हा जो 7 आहे हा पहिल्या वर्षाचाच आहे, आणि जो 8 आहे हा 3 वर्षानंतरचा रेशो आहे, बरोबर आहे। तर मग पूर्वी सर्वात पहिले किती रेशो आहे? 7, म्हणजे 7 बरोबर किती? 49,000, 1 बरोबर किती आला मग? 7,000। तर मग 7,000 जर आपल्याला 3 वर्षानंतरची काढायची, तर 7,000 गुणिले 8, बरोबर आहे, तर 7×8 56, म्हणजे किती आलं? 56,000, हेच आपलं उत्तर आलं। तर बघा, उत्तर कसं वाटलं मला नक्की सांगा, हो की नाही? ही मेथड, सक्सेसिव्ह मेथड कशी वाटली मला ते पण सांगा, हो की नाही? सक्सेसिव्ह मेथड म्हणतो आपण याला, सक्सेसिव्ह मेथड एकदम सोपी आणि सरळ सोपी मेथड आहे। तर बघा, आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा, जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा। जर एका सिनेमा तिकिटाच्या विक्रीमध्ये 57.14% वाढ होते आणि तिकिटाच्या मूल्यामध्ये 16.66% वाढ होते, तर उत्पन्नामध्ये किती टक्के परिवर्तन झाले? तर बघा,
हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं, 57.14% काय झाली वाढ होते त्या सिनेमा तिकिटाच्या विक्रीमध्ये 57.14% वाढ होते आणि तिकिटाच्या मूल्यांकनामध्ये, ओके नाही, मूल्यांकन म्हणजे किमतीमध्ये 16.66% वाढ होते. तर उत्पन्नामध्ये किती टक्के परिवर्तन झाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जर अपूर्णांक माहिती नसेल तर याचा अपूर्णांक किती होतो, हा बघा, हा अपूर्णांक 14.28% 4 पट आहे बघा, बरोबर आहे. तर मग 14.28 म्हणजे किती, आत्ताच बघितलं आपण 1/7, तर गुणिले 4 म्हणजे किती येईल, 4/7, बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तर याचं किती आलं मग 4/7, म्हणजे हा पहिली 7 होता तो वाढून किती झाला मग 4 वाढला. पूर्वी 7 होता तो 4 वाढून किती झाला, 11 झाला, बरोबर आहे. आणि पूर्वी किती होता, 16 होता, तो 16 वाढून तो किती झाला, 16 म्हणजे 16.66 आहे. 16.66चा अपूर्णांक किती होतो, 16.66चा अपूर्णांक 1/6, बरोबर आहे. तर पूर्वी 6 होता तो किती 1 वाढून तो किती झाला, 7 होईल, 6 वरून तो 7 होईल. तर बघा हा 7 गेला, हा 7 गेला, तर यांचा अंतिम रेशो किती आला, 6/11, बरोबर. तर मग त्यांनी काय सांगितलं, तर उत्पन्नामध्ये किती परिवर्तन झाले, तर बघा किती परिवर्तन झाले, तर 6 वरून 7 झाले, बरोबर आहे. म्हणजे याच्यात किती वाढ झाली, 5 वाढ झाली. 6 वरून 11 गेले म्हणजे 5 वाढ झाली. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये, या 6च्या रिस्पेक्टमध्येच, बरोबर, गुणिले 100. तर यांचं किती उत्तर येतं, तर बघा 83.33 हेच उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर कसं वाटलं मला नक्की सांगा, ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा, आणि हे सर्व प्रश्न आपण रिव्हिजन घेतो आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं बेसिक झालेलं आहे आत्तापर्यंत, जे काय 9 भाग घेतलेले आहे त्याच्यामध्ये बेसिक आहे. तुम्ही जाऊन ते नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे त्याची, तर जाऊन बघा, ठीक आहे. तर बघा, जर एका वस्तूच्या किमतीमध्ये 10% वाढ होते आणि त्याच्या खपात देखील 10% कमी केला तर उत्पन्नामध्ये किती टक्के परिवर्तन होईल. तर बघा 10% म्हणजे किती, 1/10, बरोबर आहे. 1/10 म्हणजे किती, 10%. तर बघा दोन्हीमध्ये, एकामध्ये वाढ झाली एकामध्ये कमी झाली. तर बघा याला पण याला पण सक्सेसिव्ह केसच लावावा लागेल आपल्याला. मागचे जे उदाहरण बघितलं त्याला देखील सक्सेसिव्ह केस लावला, याला पण सक्सेसिव्ह मेथड लावावं लागेल, ठीक आहे. तर 10वरून बघा, 10वरून ती कमी, बघा पूर्वी किती होती, 10 होती, ती 10% वाढली म्हणजे 1 वाढली, 10वरून 11 झाली, बरोबर आहे. आणि पुन्हा काय सांगितलं, याचा खप, आता हा कोणता आहे, हा किमतीचा रेशो आहे, याला काय म्हणतात, प्राईस, बरोबर. हा प्राईसचा रेशो आहे. आणि हा कोणता आहे मग, खप म्हणजे काय, कंजम्पशन, उपभोग आपण त्याला म्हणतो, ओके नाही, कंजम्पशन, याला काय म्हणतो, कंजम्पशनचा रेशो. आणि बघा तुम्हाला जर आणखीन एक जर सांगायचं म्हटलं तर एक्सपेन्सेस बरोबर काय येतं, एक्सपेन्सेस बरोबर प्राईस गुणिले कंजम्पशन, बरोबर आहे, प्राईस गुणिले कंजम्पशन. तर बघा आपण पण इथं सक्सेसिव्ह केस लावणार आहे बघा. तिथं काय झाले, 10वरून मग 9 होते, हो की नाही, कारण की 1 कमी होईल म्हणजे 9 होईल. जर यांचा गुणाकार केला तर पूर्णपणे एक्सपेन्सेस येईल आपल्याला, तर बरोबर आहे. तर याला 10 गुणिले 10 100 आणि 10 गुणिले 11 किती होईल, 99. म्हणजे बघा याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे, 1चा फरक आहे म्हणजे 1% फरक आहे, आणि ते काय लॉस आहे म्हणून -1%. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटलं मला उत्तर, कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि सक्सेसिव्ह मेथड एकदम बेस्ट मेथड आहे. जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा, खूप भरपूर शिकण्यासारखे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आपण पुढचं घेत आहे बघा. तर बघा, जर व्यक्ती त्याच्या पगाराच्या 12% कपड्यांवर
18% जेवणावर व 15% घर भाड्यांवर खर्च करतो आणि 440 रुपये बचत करतो, तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती? हा पण प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त यांची बेरीज करायची, बस एवढंच. किती? एवढंच फक्त. तर बघा, तर खर्च किती? कपड्यांवर 12% करतो आहे, जेवणांवर 18% आणि याच्यावर घर भाड्यांवर 15%. आणि मग आता बघा, जर 12% याच्यावर कपड्यांवर करतो, 18% जेवणांवर करतो, बरोबर आहे, 15% करतो आहे, हा सगळं काय खर्च आहे, हो की नाही? आणि हा खर्च म्हणजे किती? याला जर आपण बेरीज केली किती होतील? एकाला हातच्याला किती होईल? 45%, बरोबर आहे. जर 100% जर पगार होता त्याचा, तर 45% जर खर्च असेल त्याचावाला, तर मग उरले किती? 55%. आणि 55% काय मग? बचत. ही काय मग? बचत. 55%. मग 55% बरोबरच 4400, हो की नाही? जर बचत जर त्याची 55%, तर 55% बरोबरच 4400. त्याला जर भाग दिला आपण तर कितीने जातो? 11ने भागलं तर 11 5 55, 11 4 44, बरोबर आहे. 5 1 5, 5 8 40, म्हणजे 1% बरोबर किती येतो? 1% बरोबर 80, बरोबर आहे. तर 100% बरोबर किती येतात मग? 100% बरोबर 8000. बी ऑप्शन एकदम बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बचत आणि एक्सपेन्स म्हणजे उत्पन्न, बचत आणि खर्च याच्यावर देखील आपण व्हिडिओ काढला होता. त्याचं देखील बेसिक झालेलं आहे आणि त्याच्यावरला आपण हा एक प्रश्न रिव्हिजनला घेतला. तर बघा, आपण आणखीन एक पुढचा एक प्रश्न घेत आहे बघा. बघा, हा पास किंवा नापासमधला आहे बघा. हा जो प्रश्न आहे हा पास किंवा नापासमधला आहे. हा पण झालेला आहे. पास फेल हा पण झालेला आहे, ठीक आहे. याचं पण आपण बेसिक घेतलं आहे. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, ठीक आहे. तर बघा, एका विद्यार्थ्यास 20% गुण मिळाले होते व 10 गुणांनी तो अनुत्तीर्ण झाला व दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले व तो 1 गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला, तर त्या परीक्षेत एकूण किती गुण मिळाले? तर बघा, 20% गुण मिळाले, त्याला पास होण्यासाठी 10 गुण कमी मिळाले. तर मी असं म्हणू का मग 20% अधिक 10% हे पासिंग मार्क आहे. 10 गुण, हो की नाही? हे पासिंग मार्क आहे, बरोबर आहे. आणि हा पण काय सांगितलं तर 42% गुण मिळून त्याला 1 गुण अधिक मिळाला. जर आपण 42%मधून जर 1 वजा केला तर हा पासिंग येईल, मिनिमम पासिंग येईल, बरोबर आहे. हा जर मिनिमम पासिंग आला तर जर यांचं जर आपण वजाबाकी केली तर किती होईल? याला कुठल्याही प्रकारची मेथड किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच सूत्रपाठ करायची गरज नाही, ठीक आहे. डायरेक्टली आपण सोडवू शकतो. तर किती? 22% बरोबर किती येतात मग? 11, बरोबर आहे. तर 2% बरोबर किती येतं? 1. 2% बरोबर 1. तर त्यांनी काय सांगितलं, तर परीक्षेत किती पूर्ण गुण होते? तर याला आपण 100% करायसाठी 50ने गुणू, 50ने गुणावं लागेल. मग इथे गुणलं 50ने, तर इथं देखील 50ने गुणावं लागेल, बरोबर आहे. तर मग 100% बरोबर किती होतील मग? 50 गुण. मग हेच आपलं उत्तर आहे, ठीक आहे. तुम्हाला उदाहरण चांगल्या पद्धतीने समजलं असेल, मी देखील चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आहे, ठीक आहे. आणि अधिक जर तुम्हाला समजलं नसेल तर मला नक्की कमेंट करा. मी पुन्हा असे पद्धतीचे प्रश्न घेऊन येईल, फक्त तुम्ही कमेंट करा, ठीक आहे. आणि याचं जर आणखी बेसिक जर बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नक्की लिंकला व्हिजिट द्या, ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा. तर बघा, दोन संख्या x आणि y तिसरी संख्यापेक्षा 20% व 28% कमी आहे, तर y ही संख्या x पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं देखील बेसिक मी आपण पर्सेंटेजमध्ये वाढ किंवा घट आणि बेसिक जो पहिला आपण भाग बघितला याचं बेसिक त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर जाऊन बघा. तर त्यांनी काय सांगितलं, x आणि y तिसरी संख्या, हो की नाही? 2 संख्या x आणि y आणि तिसरीपेक्षा म्हणजे झेडपेक्षा, हो की नाही? तर x आहे
आणि वाय आणि हा झेड आहे. तर बघा जर आपण झेड जर आपण 100 मानला तर एक्स किती होईल मग 20% कमी 80 होईल. 80% नाही फक्त 80. ठीक आहे. आणि हा किती 28% कमी आहे. 28% कमी म्हणजे किती होईल मग 72%. 72 येईल. तर त्यांनी इथं काय शेवटी सांगितलं वाय ही संख्या एक्सपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. वाय ही संख्या एक्सपेक्षा किती टक्क्यांनी कोणापेक्षा तर 80पेक्षा किती टक्के लहान आहे. तर बघा याच्यामध्ये किती अंतर आहे. याच्यामध्ये किती अंतर दिसतंय तुम्हाला 8 बरोबर आहे. 8 कोणाच्या रिस्पेक्टमध्ये हा 80च्या रिस्पेक्टमध्ये म्हणून छेद 80 गुणिले 100. तर बघा हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला 8 एक 8 8 एक 8 म्हणजे किती आलं 10% आलं. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये उत्तर 10% पण चुकून इथं ऑप्शन चुकलेले असतील. समजा इथं मानून घ्या 10%. ठीक आहे 10% आपलं उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. वाटलंच तर आपण पुन्हा एकदा बघूया हा प्रश्न पुन्हा एकदा बघूया. तर बघा त्यांनी काय सांगितलं तर एक्स एक संख्या आहे 3 संख्या आपल्याकडे एक्स वाय आणि झेड बरोबर आहे. एक्स वाय आणि झेड हे 3 संख्या आहेत. जर आपण झेड जर हा 100 मानला तर हा 28% कमी आहे. या झेडपेक्षा 28% कमी आहे. 28% कमी म्हणजे किती झाला 72 बरोबर आहे. आणि हा झेडपेक्षा 20% कमी आहे. तो 20% म्हणजे किती होईल मग 80 बरोबर आहे. तर त्यांनी काय सांगितलं तर वाय हा एक्सपेक्षा किती कमी आहे. तो कोणापेक्षा कमी हा 80पेक्षा कमी आहे. किती तर बघा यांचा डिफरन्स किती येतो 8 येतो बरोबर. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये 80च्या रिस्पेक्टमध्ये आणि आपल्याला टक्केवारी काढायची म्हणून गुणिले 100. तर 8 एक 8 मग किती आलं 1/10 हा शून्य गेला हा शून्य गेला तर 10% आलं उत्तर. ठीक आहे 10 उत्तर बरोबर आहे. आपलं ऑप्शन चुकला असेल नक्की. तर बघा एका पेपरमध्ये 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये उत्तीर्ण झाले आणि 60% विद्यार्थी पेपर 2 मध्ये उत्तीर्ण झाले आणि 15% विद्यार्थी दोन्ही पेपरमध्ये अनुत्तीर्ण झाले. तर 270 विद्यार्थी दोन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण झाले तर एकूण विद्यार्थी किती. हा पण प्रश्न विद्यार्थी एकदम सोपा आहे. ठीक आहे हा पण प्रश्न एकदम सोपा आहे. त्यांनी काय सांगितलं पासिंग पेपर 1 मध्ये किती 70% विद्यार्थी आहे बरोबर आहे. आणि पेपर 2 मध्ये किती 60% आहे बरोबर आहे. आणि दोन्हीमध्ये आता इथं अनुत्तीर्ण दिलं इथं बघा इथं उत्तीर्ण दिलं आहे आणि इथं अनुत्तीर्ण दिलं आहे. तर आपल्याला उत्तीर्ण काढायचं आहे. तर उत्तीर्ण म्हणजे किती 100 -15 येईल म्हणजे किती येतील 85%. हे काय दोन्ही याच्यात पास आहे हो की नाही. तर मग दोन्ही याच्यात पास किती होईल मग 1 मध्ये आणि 2 मध्ये पासिंग किती येईल मग 85%. मग आता आपण यांची बेरीज केली 70 अधिक 70% अधिक 60% वजा 85%. तर आपल्याला कोणी दोन्ही पासिंग येतील. ठीक आहे. तर बघा दोन्ही पासिंग किती येतील मग तर 70मधून आपण जर यांची बेरीज किती झाली 130 बरोबर 130% वजा 85. तर बघा 130मधून जर 85 जर वजा केलं तर किती येतील. 0मधून 5 गेले 5 उरले आणि 12मधून 8 गेले 4 उरले म्हणजे किती उरले 45%. मग 45% बरोबर किती येतं मग 270 बरोबर आहे. 270 दोन्हींना जर 3ने भाग दिला तर इथं 15 येईल आणि इथं किती होईल 3 9 त्रिक 27 म्हणजे इथं 90 येईल हो की नाही.
15% बरोबर 90. तर आपण याला जर भाग दिला 15 × 15 15 सक 90 म्हणजे 1% बरोबर 1% बरोबर 6. तर 100% बरोबर किती होतील मग 600. ठीक आहे. तो कोणता ए ऑप्शन एकदम बरोबर आहे बघा. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेत आहे बघा. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक नक्की व्हिडिओला एक लाईक करा हो की नाही, कारण की खूप मेहनत घेतली जाते. ठीक आहे, खूप मेहनत घेतली जाते. तर तुम्ही एक चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा, म्हणजे आम्हाला देखील मोटिवेशन भेटेल. तर बघा आपण आता हा पुढचा प्रश्न बघत आहे बघा. एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या 15% जेवणावर, उर्वरित 20% कपड्यांवर खर्च करतो आणि उर्वरित 25% मनोरंजनावर खर्च करतो आणि त्याची बचत 10,200 आहे. तर त्या व्यक्तीचा संपूर्ण पगार किती? हा पण प्रश्न सोपा आहे, पण आपण याच्या आधी जो प्रश्न घेतला होता ना तो आणि हा प्रश्न वेगळा आहे. तर बघा इथं या ठिकाणी उर्वरित शब्द आहे बघा. हा इथं उर्वरित शब्द आहे, बरोबर आहे, उर्वरित शब्द आहे. हा काय उर्वरित शब्द? ज्यावेळेस उर्वरित शब्द असतो त्यावेळेस कोणती सक्सेसिव्ह मेथड लागेल. ज्यावेळेस उर्वरित शब्द असेल त्यावेळेस काय होईल, सक्सेसिव्ह मेथड लागेल. तर सक्सेसिव्ह मेथड तुम्हाला तर माहितीच आहे हो की नाही. तुम्ही जे विद्यार्थी माझे रेग्युलर आहे त्यांना सर्व काही माहिती आहे. ठीक आहे, त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी उदाहरण सोडून मोकळे झाले असेल. ठीक आहे. तर बघा 15% जेवणावर म्हणजे किती? 15% म्हणजे किती? 320 बरोबर आहे. 20% म्हणजे किती? 1/5 बरोबर आहे. आणि 25% म्हणजे किती? 1/4 बरोबर आहे. जर त्यांनी 20% त्यांचं उत्पन्न 20% 20 रेशो होतं, त्यांनी 3 रेशो खर्च केला तर मग 20वरून किती होतील? 17 होतील बरोबर आहे. 5 होता तो एक रेशो खर्च केला तर 5वरून 4 येईल बरोबर आहे. 4 होता तो 4वरून 1 रेशो खर्च केला तर 4वरून किती होईल? 3 होईल बरोबर. आता समजला असेल हो की नाही. आपण याला भाग दिला, हा 4 गेला, हा 4 गेला, आता तर भाग जातं पण नाही हो की नाही. तर याला किती 20ने 5ला गुणलं किती आलं? 100 बरोबर. 100 आलं आणि 17 त्रिक 51 बरोबर आहे. आणि त्यांनी काय सांगितलं मग ही काय? ही बचत आहे आणि हे काय? उत्पन्न आहे. आणि हे काय? तर उत्पन्न आहे हो की नाही, उत्पन्न आहे. तर बघा हा उत्पन्नाचा रेशो आहे, हा बचतचा रेशो आहे. जर 51 जर रेशो आपली बचत आहे हो की नाही, तर ही बचत 10,200च्या बरोबरीने होईल बरोबर. यांना जर भाग दिला तर कितीने जाईल? हा 51 1 51 2ने भाग जाईल म्हणजे 1 रेशो बरोबर 2 येईल. 1 रेशो बरोबर 200 येईल. तर 200ने जर ह्या पूर्ण 100 जर गुणला तर पूर्णपणे आपलं उत्पन्न येईल 100 गुणिले 200. तर उत्तर किती आलं? 20,000. ठीक आहे, उत्तर किती आलं आपलं? 20,000. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण कसं वाटलं मला नक्की सांगा. तर बघूया आपण पुढचा प्रश्न बघूया. तर हा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे आपला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक जर लाईक जर केलेलं नसेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. ठीक आहे, चॅनल देखील सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला देखील मोटिवेशन भेटेल. तर नक्की, कारण की आम्ही मेहनत केल्याबद्दल तरी आम्हाला कुठलं तरी एवढंच फक्त आम्हाला एवढीच आशा आहे. ठीक आहे. तर बघा मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 85% मते मिळाली तो उमेदवार 3,458 मतांनी हारला. तर एकूण किती एकूण किती लोकांनी मतदान केले? तर प्रश्न एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही आहे. आणि हा प्रश्न कोणता आहे? तर हा याचा आहे आपला मुद्दा कोणता आहे आपला?
इलेक्शनचा मुद्दा आहे. ठीक आहे, आपण इलेक्शनवर देखील पूर्णपणे बेसिक बघितले आहे. ते जाऊन बघा तुम्ही, नक्की व्हिडिओ जाऊन बघा. ठीक आहे, तर बघा त्यांनी काय सांगितलं, मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 85% मते मिळाली तो उमेदवार 3458 मतांनी हारला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 100% जर मतदान पडलेलं जर असेल तर एका उमेदवाराला जर 45% मते मिळाली तर दुसऱ्याला किती मिळतील? मग जर एकाला जर 45% मते मिळतात तर दुसऱ्याला किती मिळतील? मग 55%. बरोबर आहे. आणि मग यांचा डिफरन्स किती? 10%. आणि त्यांनी काय सांगितलं आहे मग, तर 10% वाढवा जरी भेटली, हा 10% हा 3458च्या बरोबरीने मग, हो की नाही? तर हा 10% हा जो 10% हा 3458च्या बरोबरीने. ठीक आहे, ते त्यांनी काय सांगितलं, तर टोटल मतदान किती पडले, हो की नाही? 100% मतदान किती? फक्त या 10ला जर आपण 10ने जर गुणलं तर 100% येईल. मग 10ने गुणलं येतं तर मी ते पण 10ने गुणा, म्हणजे 100% बरोबर किती होईल? मग 34,000 म्हणजे 34,580 हे 100% मतदान होतं. कोणतं ऑप्शन बरोबर आहे आपला? तर बी ऑप्शन एकदम बरोबर आहे. बघा, प्रश्न एकदम सोपा होता, काहीच अवघड नव्हता. ठीक आहे, जर तुम्हाला जर अधिक याच्यापेक्षा जर बेसिक कन्सेप्ट जर बघायचे असेल तर नक्की तुम्ही अजिंक्य फास्ट ट्रिक मॅथ या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करा. तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि सर्व काही बेसिक आपण याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे, आणि याची व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. ओके नाही? जर तुम्ही मतदानावर जर प्रश्न जर बघितला नसेल तर आत्तापर्यंत तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही प्रश्न बघा आणि तुमची बेसिक कन्सेप्ट जे असेल काय असेल ते स्ट्रॉंग करा. ठीक आहे, तर मी रजा घेतो. आणि आणखीन हा जो व्हिडिओ हा प्रॅक्टिस क्वेश्चनचा आहे. बरोबर आहे, प्रॅक्टिस क्वेश्चनचा आहे. आणि आणखीन एक व्हिडिओ बनणार आहे, हा देखील बनणार आहे, आणि याच्यामध्ये आणखीन एक व्हिडिओ प्रॅक्टिसचा घेणार आहे, आणि याच्यानंतर मी प्रॉफिट अँड लॉस चालू करणार आहे. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस चालू करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो रजा घेतो. ठीक आहे, जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा, आम्हाला देखील मोटिवेशन भेटेल. ठीक आहे, धन्यवाद.